बाळासाहेबांच्या मदतीचाही एकूण प्रसंग घटनाक्रम संजय राऊत यांनी पुस्तकात दिला आहे। तोही अत्यंत खळबळजनक असा गौप्यस्फोट आहे। अमित शहा जेव्हा अडचणीत होते एका खून प्रकरणात आणि गुजरात दंगली प्रकरणात, तेव्हा त्यांना कोणीतरी सुचवलं की बाळासाहेब हे तुम्हाला मदत करू शकतात। गुजरातहून अमित शहा हे मुंबईत आले, त्यांच्याबरोबर लहानगा अजय शहा ही त्यांच्या सोबत होता। त्यांनी मातोश्रीच्या दरवाजापर्यंत जाऊन बाळासाहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कलानगरच्या प्रवेशद्वारावरच थांबले। त्यांना त्या दिवशी प्रवेश मिळाला नाही। दुसऱ्या दिवशी ते ड्रम गेट पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले। त्यांना प्रवेश या कारणासाठी मिळत नव्हता की त्यावेळेस बाळासाहेबांचं राष्ट्रीय राजकारणात असलेलं वलय, त्यांना एकूण सुरक्षिततेचा असलेल्या त्या उपाययोजना, या सुरक्षा सगळ्या यंत्रणांमुळे ते मातोश्रीपर्यंत पोहोचू शकत नव्हते। पण अखेर त्यांना बाळासाहेबांची भेट मिळाली। बाळासाहेबांनी अमित शहा यांचं म्हणणं ऐकून घेतलं, निवांतपणे त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या। त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मनोहर जोशी यांच्या दूरध्वनीवरून त्यांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला। संजय राऊत पुस्तकात असं म्हणतायत की त्या मोठ्या महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव देणं हे नैतिकतेला धरून असणार नाही। अमित शहा यांचं म्हणणं होतं की बाळासाहेबांनी न्यायमूर्तींना सांगितलं तर आपल्याला या प्रकरणात मदत होऊ शकेल। त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांना बाळासाहेबांनी फोन केला आणि त्यांचा शेवटचा संवाद असा होता की तुम्ही कोणत्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका। या सगळ्या मदतीची अमित शहा यांना त्यांच्या राजकीय जीवनात पुढच्या वाटचालीत मदत झाली आणि हे सगळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी किती स्मरणात ठेवलं। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी ते कृतज्ञपणे वागले, ते महाराष्ट्राशी कृतज्ञपणे वागले, पक्ष फोडले। हा सगळा पूर्ण घटनाक्रम किंवा हा सगळा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलेला आहे। त्यामुळे साहजिकच आता उद्या प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या या पुस्तकात स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। स्वतः संजय राऊत यांनी या पुस्तकाची प्रत 2 आठवड्यांपूर्वी शरद पवार यांना दिलेली आहे। शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात या सगळ्या मजकुरावरून चर्चा झाल्याचंही खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय। पण देशाच्या राजकारणात या घडीला सगळ्यात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे आणि तो गौप्यस्फोट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बाबतीतला आहे। जर त्यावेळेस शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांना मदत केली नसती, कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली नसती, तर कदाचित राष्ट्रीय राजकारणात आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सूर्य उगवला नसता। त्यामुळे हे स्मरण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढच्या काळात ठेवलं नाही आणि एकूण जे महाराष्ट्राने शिवसेना आणि एनसीपीच्या बाबतीत बघितलं त्याबद्दल संजय राऊत यांनी या सगळ्या पुस्तकात त्यांचं रोखठोक मत मांडलेलं आहे। यापूर्वी आपण असं बघितलं तर शिवसेना त्यावेळेसची उद्धव ठाकरे यांच्या खालील नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात जेव्हा तणावाची जागा वाटप किंवा अनेक एनडीएतले मतभेद यावरून जेव्हा तणावाची संघर्षाची परिस्थिती झाली, त्यावेळेस अमित शहा हे शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीवर आलेले आपण पाहिले। पण साधारण 20 वर्षापूर्वीही अमित शहा हे मातोश्रीवर आले होते असं या पुस्तकाचा दावा आहे। त्यावेळेस ते तरुण होते, स्वतःला वाचवणं या दृष्टीनं ते मातोश्रीवर आले होते आणि त्यांना बाळासाहेबांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली याचा संपूर्ण प्रसंग आणि शरद पवार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना कशी मदत केली हे सगळं या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे। यापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी यांना बाळासाहेबांनी कशी मदत केली याचा जो प्रसंग सांगितला जातो, त्यावेळेसचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली होती। पण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सांगितलं की जर नरेंद्र मोदी हे गुजरातमधून गेले, म्हणजे जर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर गुजरात आपल्या हातून जाईल। त्यामुळे नरेंद्र मोदी यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी मुख्यमंत्री पदावरच कायम ठेवलं होतं आणि एकूण 2012 नंतर
नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला, ते पंतप्रधान बनले आणि आता देशाची धुरा त्यांच्या हातात आहे। पण अलीकडच्या काळात जो शिवसेना युबीटी शिवसेना फुटून दोन गट निर्माण होणं, एनसीपी फुटून दोन गट निर्माण होणं, ही जी सगळी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती झाली आहे त्यावर संजय राऊत यांनी भूतकाळात काय घडलं होतं याचा खुलासा केलेला आहे। संजय राऊत हे दैनिक मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आहेत। त्यांनी जवळपास 30 वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका संपादकीयच्या माध्यमातून रोखठोक पद्धतीने मांडली। त्यामुळे संजय राऊत जेव्हा हा सगळा घटनाक्रम सांगतात तेव्हा संजय राऊत हे बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू असे सहकारी नेते होते। त्यामुळे या घटनाक्रमाचे ते साक्षीदार राहिलेले असणार। त्यामुळे अत्यंत ठोकपणे किंवा रोखठोकपणे त्यांनी हे सगळं आपल्या पुस्तकात मांडलेलं आहे। आज बाळासाहेब हयात नाहीत, तसंच मनोहर जोशी यांच्या फोनवरून जो फोन केला गेला होता एका महत्त्वाच्या व्यक्तीला अमित शहा यांच्या जामिनासाठी किंवा अमित शहा यांना सोडवण्यासाठी, आज मनोहर जोशी ही हयात नाही, पण संजय राऊत हे जे सगळं मांडताहेत ते कदाचित जे त्यांनी वर्णन केलेलं आहे इतकं अत्यंत बारकाईने वर्णन केलेलं आहे ते पाहता संजय राऊतही या सगळ्या घटनाक्रमाचे या प्रसंगाचे साक्षीदार राहिले असावेत। त्यामुळे त्यांनी हे सगळं मांडलं असावं। संजय राऊत यांना आता या पुढच्या काळात अनेक प्रश्न माध्यम विचारतील। स्वतः शरद पवार यांनाही या प्रकरणी विचारणा होईल आणि या सगळ्याची अधिक स्पष्ट उत्तरं उद्या प्रकाशन सोहळ्यात आपल्याला मिळू शकतील। पण आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बाबतीतली खळबळजनक गौप्यस्फोट करणारी ही सगळ्यात मोठी बातमी TV9 मराठी आपल्या दर्शकांना देत आहे। बरोबर आहे दिनेश, खळबळजनक आणि धक्कादायक दावे केले आहेत। आता या सगळ्या दाव्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय पडसाद उमटतात ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।